एका नदीची दोन नशीबं. ऐकून थोडं विचित्र वाटतं नाही का? पण हो, हे शक्य आहे. आज आपण कोयना नदीची गोष्ट जाणून घेणार आहोत. आणि ही कहाणी फक्त भूगोलाची नाहीये, तर यात विकास आहे, निसर्ग आहे आणि या दोघांमधला एक संघर्ष सुद्धा आहे. चला तर मग हा प्रवास सुरू करूया. कोयना नदीला एक खास ओळख आहे. तिला महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी किंवा जीवनदायिनी असेही म्हणतात. आता हे नावच तिचं महत्त्व सांगून जातं. पण तिला हे नाव नेमकं का मिळालं असेल? याच प्रश्नाचं उत्तर आपण आज शोधणार आहोत. तर आज आपण काय काय पाहणार आहोत? कोयना ही भाग्यलक्ष्मी का आहे? तिचा प्रवाह इतका विचित्र का मानला जातो? तिच्यामध्ये अशी कोणती प्रचंड शक्ती दडली आहे? तिच्यामुळे नेमका कोणता वारसा हादरला? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एका नदीची दोन नशीबं, हे नेमकं काय आहे? चला तर अगदी सुरुवातीपासून सुरुवात करूया. म्हणजे त्याच्या उगमापासून पाहूया कोयना नदीचा हा प्रवास नक्की कुठून आणि कसा सुरू होतो. तर कोयनेचा प्रवास सुरू होतो तो सह्याद्रीच्या घनदाट हिरव्यागार पर्वतरांगांमधून महाबळेश्वरमध्ये. तिथून पुढे वाहत वाहत ती कराडजवळ कृष्णा नदीला जाऊन मिळते. अर्थात या प्रवासात तिला केरा, वांग, मोरणा आणि महिंद यांसारख्या अनेक उपनद्याही येऊन मिळतात. कराडमध्ये जिथे कृष्णा आणि कोयना यांचा संगम होतो, त्या जागेला एक खूप सुंदर नाव दिलंय, प्रीती संगम. हा फक्त दोन नद्यांचा एक मिलाप नाही, तर या संपूर्ण भागासाठी एक महत्त्वाचं सांस्कृतिक आणि तितकंच भावनिक प्रतीक आहे. आता आपण वळूया कोयनेच्या प्रवासातल्या पहिल्या आश्चर्याकडे. तिच्या वाहण्याच्या दिशेमध्येच एक मोठी गंमत दडलेली आहे. जरा विचार करा, सह्याद्रीमध्ये उगम पावणारी कोणतीही नदी साधारणपणे कोणत्या दिशेला वाहायला हवी? बरोबर, पूर्वेकडेच ना, कारण बहुतेक सगळ्या नद्या तशाच वाहतात. पण कोयनेची गोष्ट मात्र जरा वेगळी आहे. आणि गंमत इथेच आहे. कोयना नदी उगमानंतर पूर्वेकडे न जाता चक्क उत्तर-दक्षिण दिशेने वाहते आणि तेही तब्बल 65 किलोमीटर. तिच्या याच अनपेक्षित आणि विचित्र प्रवाहामुळेच पुढे एका महाकाय प्रकल्पाचा पाया रचला गेला. आणि ह्याच वेगळ्या प्रवाहामुळे शक्य झालं एक प्रचंड मोठं अभियांत्रिकी आश्चर्य. हो, तोच कोयना जलविद्युत प्रकल्प, जणू काही एक लपलेलं ऊर्जा केंद्रच. या प्रकल्पाची एकूण वीज निर्मिती क्षमता आहे तब्बल 1960 मेगावॉट. हा आकडाच या प्रकल्पाची भव्यता किती मोठी आहे हे आपल्या लक्षात आणून देतो. आणि हो, ही गोष्टही लक्षात घ्यायला हवी की हा भारतातला सर्वात मोठा पूर्ण झालेला जलविद्युत प्रकल्प आहे. महाराष्ट्राच्या औद्योगिक प्रगतीचा जो कणा आहे तो ह्याच प्रकल्पातून मिळणाऱ्या विजेवर उभा आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. पण ही वीज तयार होते तरी कशी? प्रक्रिया खूपच रंजक आहे बरं का. पहिलं म्हणजे धरणात शिवसागर नावाचा एक प्रचंड मोठा जलाशय तयार होतो. मग हेच पाणी बोगद्यांमधून थेट सह्याद्रीच्या पोटात म्हणजे जमिनीखाली बांधलेल्या वीजगृहात जातं. तिथे वीज तयार होते आणि ती मुंबई पुण्याचा औद्योगिक भागाला पुरवली जाते. आणि खराट वीज तर इथेच आहे. हे पाणी पूर्वेकडे न जाता इथून ते पश्चिमेकडे वळवलं जातं आणि अरबी समुद्रात सोडलं जातं. अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर सातारा जिल्ह्यातलं हे एक गुरुत्वीय धरण आहे. याच्या जलाशयाला शिवसागर असं म्हणतात. आणि यातून निर्माण होणाऱ्या विजेचा सगळ्यात मोठा फायदा हा मुंबई-पुणे औद्योगिक पट्ट्याला होतो, ज्यामुळे महाराष्ट्राच्या विकासाला एक मोठी गती मिळाली. पण विकासाच्या या भव्य कथेला एक दुसरी, पूर्णपणे अनपेक्षित आणि सगळ्यांना हादरवून टाकणारी एक बाजू सुद्धा आहे. तारीख होती 11 डिसेंबर 1967. याच दिवशी कोयना परिसरात 6.6 रिश्टर स्केल तीव्रतेचा एक विनाशकारी भूकंप झाला. अनेक अभ्यासांमधून असं समोर आलं की या भूकंपाचा संबंध थेट धरणाच्या जलाशयाच्या प्रचंड मोठ्या वजनाशी होता. या घटनेला वैज्ञानिक भाषेत रिझर्व्हॉयर ट्रिगर्ड सिस्मिसिटी म्हणजेच RTS असं म्हणतात. सोप्या भाषेत सांगायचं तर मानवाने बनवलेल्या जलाशयाच्या प्रचंड दाबामुळे त्या भागातील जमिनीखाली हालचाली होतात आणि त्यामुळे भूकंप किंवा लहान मोठे धक्के बसतात. आणि आज कोयना हे या घटनेच्या अभ्यासासाठी जगभरातलं एक प्रमुख केंद्र बनलं आहे. या भूकंपांमुळे एक गोष्ट मात्र अगदी स्पष्ट झाली. हा प्रकल्प पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील अशा ठिकाणी आहे. कारण हा परिसर फक्त कोयना अभयारण्याचाच नाही, तर युनेस्को जागतिक वारसास्थळ असलेल्या पश्चिम घाटाचा आणि सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचाही एक महत्त्वाचा भाग आहे. आणि आता आपण येतोय या कथेच्या अगदी शेवटच्या टप्प्यावर, जिथे आपल्याला कोयनेची दोन वेगवेगळी नशीबं अगदी स्पष्टपणे दिसतात. हेच आहे कोयनेचं दुहेरी नशीब. तिचं नैसर्गिक नशीब काय होतं?
पूर्वेकडे वाहत जाऊन कृष्णेला मिळणं. पण माणसाच्या अभियांत्रिकी कौशल्याने तिचं नशीबच बदलून टाकलं. वीज निर्माण झाल्यावर तिला पश्चिमेकडे वळवण्यात आलं आणि आता ती अरबी समुद्राला मिळते. म्हणजे बघा, एकाच नदीचे 2 प्रवाह आणि 2 वेगवेगळी नशीबं. पण गंमत म्हणजे या बदलाचा एक सकारात्मक परिणामही झाला. हे जे पश्चिमेकडे वळवलेलं पाणी आहे ते वाशिष्ठीसारख्या कोकणातल्या नद्यांना जाऊन मिळतं आणि त्यामुळे त्या नद्या आता 12माही वाहत्या झाल्या आहेत. म्हणजे एका नदीचा मार्ग बदलला आणि त्यामुळे दुसऱ्या नद्यांना जणू काही जीवनदानच मिळालं. कोयनेची ही संपूर्ण कहाणी आपल्याला एका मोठ्या सत्याची जाणीव करून देते. विकासासाठी आपण निसर्गात बदल करतो हे खरंय, पण त्याचे परिणाम खूप दूरगामी असतात. काही अपेक्षित असतात तर काही पूर्णपणे अनपेक्षित. आणि म्हणूनच हा प्रश्न महत्त्वाचा ठरतो की जेव्हा आपण एखाद्या नदीचा प्रवाह बदलतो तेव्हा तिच्यासोबत आपण आणखी काय काय बदलत असतो.